आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोहनेरकर EDTV न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। न्यायालय, पोलीस प्रशासन आणि वकील या तिघांचेही अभिनंदन करावे अशी ही बातमी आहे। जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असा ऐतिहासिक निर्णय लागला आहे। अवघ्या 57 दिवसांमध्ये एका नराधमाला आजीवन कारावासाची म्हणजेच जोपर्यंत नैसर्गिक मृत्यू येत नाही तोपर्यंत कारावासाची शिक्षा दिनांक 6 ऑगस्ट रोजी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश कृपेश विजय मोरे यांनी सुनावली आहे। खरं तर अशा प्रकारच्या अनेक वेळा शिक्षा सुनावल्या गेल्या, परंतु कमीत कमी दिवसांमध्ये तपास पूर्ण करून अवघ्या 57 दिवसांमध्ये आरोपीला शिक्षा सुनावल्याची ही पहिलीच वेळ आहे। प्रकरण होते घरासमोर खेळत असलेल्या अवघ्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाचे, ज्याचे नाव आहे अजय संतोष विटोरे, वय 21 वर्ष, राहणार गोंदेश्वर मंदिराजवळ कहारवाडा, गोंदी, तालुका अंबड, जिल्हा जालना। या सर्व प्रकरणाविषयी आज पोलीस प्रशासन आणि न्यायालयीन प्रशासनाने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकरणाची माहिती दिली। न्यायालयात पोलीस प्रशासनाची भक्कमपणे बाजू मांडणारे प्रभारी जिल्हा सरकारी वकील तथा सरकारी अभियोक्ता बाबासाहेब इंगळे यांनी संचिका वर्ग केल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष सहकारी अभियोक्ता श्रीमती वर्षा लक्ष्मीकांत मुकीम यांनी व आरोपींच्या विधिज्ञांनी दोषारोपपत्र निश्चित करत युक्तिवाद केला आणि या प्रकरणाचा काही दिवसांमध्येच निकाल लावला। पोलीस प्रशासन देखील या मदतीला होतेच। दरम्यान या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा निकाल लागला आहे, तो म्हणजे न्यायाधीशांनी महाराष्ट्र शासनाला पीडितेच्या देखभालीसाठी 3 लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे। पारंपरिक पद्धतीने आणि वैज्ञानिक पद्धतीने अत्यंत शीघ्रगतीने तपास केला। त्यामध्ये आम्हाला DNA साठीचे आणि इतर जे रासायनिक पृथक्करणासाठी आहे तर फॉरेन्सिक सायन्स लॅब छत्रपती संभाजीनगर यांचे खूप मोलाचं सहकार्य झालं आणि त्याचे सहकार्य माननीय अप्पर सरांनी त्यांच्याशी केलेला फॉलो, माननीय SP सरांनी त्यांच्याशी केलेला फॉलो आणि आम्ही कोर्टाला पत्र व्यवहार करून ही केस फास्ट ट्रॅकवर घेतली। फास्ट ट्रॅकवर घेतल्यानंतर आमचे विशेष जिल्हा सरकारी वकील श्री इंद्र पाटील सर आणि विशेष सरकारी वकील मुकीम मॅडम आणि त्यांचा पूर्ण आमचा पैरवीचा स्टाफ यांनी सुद्धा खूप मेहनत केली। अगदी अथक परिश्रम करून डे टू डे ट्रायल चालवून यामध्ये आपण ट्रायल सुरू झाल्यापासून 33व्या दिवशी हे जजमेंट आपल्याला प्राप्त झाले। काल आपल्याला हे जजमेंट प्राप्त झाले। म्हणजे बाब म्हणजे प्रथमच मला वाटतं त्याच्या इतिहासातही की त्याचं जे नैसर्गिक लाईफ आहे त्याला एक प्रकारची शिक्षा आपल्याला मिळालेली आहे। याबाबत माहिती देण्याकरता आपण ही आज प्रेस कॉन्फरन्स केलेली आहे। सगळ्यांना नमस्कार। आजचा कालचा जो निकाल आहे तो खरोखरच ऐतिहासिक असा निकाल आहे। या निकालामध्ये सगळ्यांचं टीम वर्क आहे आणि विशेषतः माननीय SP सरांचं नेतृत्व। मी हा घटना सांगण्याच्या अगोदर थोडी पार्श्वभूमी सांगतो या घटनेची, तपासाची। घटना घडल्यानंतर त्याच दिवशी माननीय SP सरांनी मला कॉल केला होता आणि सांगितलं की खूप सेन्सिटिव्ह घटना आहे आणि आपल्याला हे जलद गतीने तपास करून फास्ट ट्रॅक वरती हा निकाल आणायचा आहे। त्यावेळेसच ती पुण्याची घटना सुद्धा चालू होती। मी आम्ही लगेच सरांनी एक विशेष तपास पथक स्थापन केलं। त्यामध्ये कुलकर्णी साहेब, PI भारती, PSI वनवे, LPC डुकरे, डोळे असे कर्मचारी यांनी पूर्ण पथक तयार केलं। त्यामध्ये प्रथम आम्ही जी घटना घडली होती, ज्या पीडित मुलीला आरोपीनं घराच्या समोरून 10 तारखेला घेऊन गेला होता जवळपास 1:30 वाजता आणि परत 1:45 मिनिटांना आणून सोडलं। या दरम्यान त्यांनी त्या आरोपीने त्या मुलीसोबत जो ऍग्रिवेटेड जे दुष्कर्म केलेलं होतं त्या संबंधाने आम्ही पहिल्यांदा टीम फॉर्म केल्यानंतर तपासाला सुरुवात केली। यामध्ये सुरुवातीला आम्ही त्याचे भौतिक पुरावे, रासायनिक पुरावे, जे कपडे असतील सर्व सॅम्पल जप्त केले, आरोपीला अटक केली आणि जे जे सायंटिफिक दृष्ट्या शक्य आहे ते आम्ही पूर्ण
ताकदीनिशी केलं. यामध्ये विशेषतः जे रेग्युलर जो तपास होता त्यासोबतच आम्ही त्या मोबाईलचा पडताळणी पंचनामा सुद्धा केला होता. त्यामध्ये सुद्धा आरोपीने प्रिव्हियस कंडक्टर मध्ये जे काही त्यानं वेबसाईट किंवा फिल्म ज्या बघितलेल्या होत्या ते सुद्धा तपासामध्ये आम्ही पाहणी पंचनाम्यात घेतलं आणि सर्व अनुषंगाने तपास करून आम्ही चार्जशीट 22 दिवसातच सादर केले. आणि त्या दरम्यान आम्ही जो सीए सॅम्पल साठी जे पाठवलेलं होतं ते लगेच मिळण्यासाठी आम्ही पत्राद्वारे मी माननीय एसपी सरांनी फॉलोअप केला. सोबतच या अनुषंगानं फास्ट ट्रॅक मध्ये केस चालण्यासाठी आम्ही माननीय न्यायालयाला पण विनंती केली. त्यामध्ये आपले मॅडम आणि पीपी साहेबांचं दोघांचं पण खूप आम्हाला सहकार्य लाभलं आणि रेकॉर्ड ब्रेक टाइम मध्ये 57 दिवसात हे कन्व्हिक्शन आलं. या तपासामध्ये ही जो जनरल पार्ट आहे जो मी हकीकत सांगितली आणि न्यायालयीन प्रकाराची ते माहिती देतीलच पीपी साहेब आणि मॅडम. पण मला सांगायचं एकच आहे की जालना पोलीस दलानं जे टीम वर्क केलं यामध्ये ते खरोखरच खूप वाखाणण्यासारखं आहे. एखाद्या अशा क्लिष्ट गुन्ह्याचा तपास 22 दिवसात करणं, ते पण सायंटिफिक एव्हिडन्स घेऊन, स्टेटमेंट घेऊन त्याचे सीए रिपोर्ट प्राप्त करणं ही खूपच अवघड अशी गोष्ट आहे. तसं बघायला गेलं तर पोक्सोचा चार्जशीट करण्यासाठी मॅक्सिमम 60 दिवसाचा कालावधी असतो. ते सगळं वर्क आम्ही अहोरात्र मेहनत घेऊन केलं. त्यामध्ये PSI वनवे आहेत त्यांनी सुद्धा आणि PI सदर यांचा स्टाफ टीम आणि जरी हे SIT नावाला असली तरी ह्याच्या अदृश्य सुद्धा सगळ्या घटक होते. कोर्टमध्ये लढण्यासाठी आमचे जे मदत करण्यासाठी पैदवी आपले जावेद आणि ते पूर्ण जालना पोलीस दलाचं आहे. SIT आणि आम्ही फक्त नावासाठी आहे असं मला वाटेल की प्रत्येकाचा यात तेवढाच मोठा सहभाग आहे. आणि विशेषतः माननीय न्यायालयाचे पण खूप आभार की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन ही केस एवढ्या फास्ट रित्या चालवली. माननीय न्यायालयामध्ये या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झालं असेल तरी पहिला साक्षीदार हा 8/7/26 रोजी तपासला गेला आणि 8/7/26 नंतर 6/8 म्हणजे कालच्या तारखेला या प्रकरणामध्ये न्याय निर्णय आलेला आहे. म्हणजे फक्त इफेक्टिव्ह हिअरिंग्स या 15 झाल्या आणि 15 हिअरिंग मध्ये जो आहे या प्रकरणात जो आहे निकाल आलेला आहे. आता सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे SDPO सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे कदाचित जिल्ह्यातील एवढा लवकर संपणारा हा पहिला खटला असेल. हे करत असताना विशेष पोक्सो न्यायालयामध्ये प्रस्तुतचा खटला हा चालला. त्या ठिकाणी असलेले आमच्या स्पेशल पीपी मुके मॅडम यांनी या खटल्यातील विटनेसेस घेतले. हा खटला त्यांनी हा संपूर्ण कंडक्ट केलेला आहे. हे करत असताना जे काही भौतिक पुरावे असतील, रासायनिक पुरावे असतील, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतील, अशा साक्षीदारांचे जबाब जे आहे माननीय न्यायालयासमोर घेतलेले आहेत. आणि उल्लेख केल्याप्रमाणे अतिशय गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा होता आणि त्या कारणामुळेच कदाचित सर्वांना वाटलं असेल की हा फास्ट ट्रॅकवर आपला हा खटला चालला पाहिजे आणि तो खटला चाललाही. आणि जे वेळेत निर्धारित वेळेत हा निकाल यायला पाहिजे होता, अपेक्षित होतं. सर्व SIT ज्यांनी हा इन्व्हेस्टिगेशन केलं त्यांना अपेक्षित होतं. त्या पद्धतीनं जे आहे लवकरात लवकर यामुळे न्याय निर्णय आलेला आहे. आता विनंती की वर्ड टू वर्ड घेऊ नका. आपली प्रेस कॉन्फरन्स आहे. आवश्यक बाब घ्या. विक्टिमचं रेसिडेंट नाव हे काहीही डिस्क्लोज करायचं नाही. तुम्ही सर्वजण जाणकार आहात, तुम्हाला माहिती आहे. आताच माझ्या पूर्वी ज्यांनी सांगितलं त्यांनी फास्ट ट्रॅकवर चाललेला 57 दिवसातील न्याय निर्णय मिळालेली ही केस म्हणून ही युनिक केस आहे असं तुम्हाला आतापर्यंत माहिती झालेला. माझी जबाबदारी आहे की प्रत्यक्ष काम करत असताना कशा पद्धतीने न्याय निर्णयापर्यंतची वाटचाल झालेली आहे. एकूण 57 दिवसामध्ये म्हणजे FIR दाखल झाल्यापासून 57व्या दिवशी जजमेंट पास झालेले आहे. जजमेंटचं स्वरूप असं आहे की पोक्सो ऍक्टच्या सेक्शन 6 मध्ये आरोपीला त्याच्या नैसर्गिक जीवनापर्यंत, ज्याला आपण आजन्म असं म्हणू शकतो, टिल हिज नॅचरल लाईफ इम्प्रिझनमेंट हा आदेश मिळालेला आहे. आणि मनोधैर्याची जी स्कीम आहे त्यामध्ये विक्टीमला 3 लाख रुपये कॉम्पन्सेशन
ती कशासाठी? तर तिचं औषधोपचार, तिचं पुनर्वसन या गोष्टींसाठी. ती शासकीय मदत आहे, कोर्टाचा त्यामध्ये सहभाग नसतो, पण शासनाने ही जी स्कीम आहे त्यामधून ही कॉम्पन्सेशन तिला दिली जाते. आणि कोर्ट जजमेंट मध्ये 50,000 रुपये जो आरोपीला दंड वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये झालेला आहे तो सुद्धा पीडित मुलीला द्यावा असा आदेश झालेला आहे. आता हे सगळं प्रकरण चालवत असताना एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की फास्ट ट्रॅक म्हणत असताना मेरिट मध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. मेरिट म्हणजे कायद्याच्या तत्वानुसार जेवढ्या गोष्टी सिद्ध करणं आवश्यक आहे तेवढ्या पूर्ण प्रॉसिक्युशनला सिद्ध करता आले. प्रॉसिक्युशन म्हणजे फिर्यादी, पोलीस, सरकारी वकील ही सगळी चेन आणि ह्या सिस्टीमच्या डिवोशननी हा निर्णय होऊ शकलेला आहे. आणि सगळ्यात जास्त श्रेय येतं जज लोकांना, कारण तुम्हालाही माहिती आहे ज्युडिशियल माइंड त्यांचा व्ह्यू हा जजमेंट देण्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. आणि केसमध्ये जर बघितलं तर 3 वर्षाची मुलगी व्हिक्टीम आहे, त्यानंतर ती स्पेशल चाइल्ड आहे, तिची डेव्हलपमेंट डिले असलेली आहे, तिला ट्रीटमेंटही चालू आहे. आणि अगदी अचानक घराच्या जवळून तिला उचलून नेल्या गेलं आणि अर्ध्या पाऊण तासाच्या दरम्यान तिच्या घरचे तिला शोधत असताना ती तिच्या नशिबाने आई वडिलांच्या काहीतरी देवाच्या पाठिंब्याने ती मिळाली होती. शोधण्यामध्ये जर थोडा विलंब लागला असता तर पुढे कदाचित सिरियस काही गोष्टी आपल्या समोर आल्या असत्या. पण ते ईश्वराची करणी म्हणा, त्या मुलीचं नशीब म्हणा, किंवा जालना जिल्ह्याचं एक सद्भाग्य म्हणा की ती मुलगी जिवंत मिळाली. मग तिचं मेडिकल, तिची ट्रीटमेंट यामधून ती हळूहळू रिकवर पण झाली. परंतु आरोपींनी जे कृत्य केलं होतं ते खूप माणुसकीला टाळी वाजवणार होतं. कारण 3 वर्षाच्या इनोसेंट मुलीला, स्पेशल चाइल्डला आणि सेक्शन 6 म्हणजे ऍग्रिव्हेटेड पेनिट्रेटिव्ह असं आपल्या पूर्वीच्या आयपीसी मध्ये रेपची जी केस आहे ती सुद्धा आरोपी विरुद्ध सिद्ध झालेली आहे. आणि त्यामुळे या केसचं गांभीर्य जेवढं आहे तेवढंच लवकरात लवकर न्याय मिळाला ही खूप चांगली गोष्ट आहे. सरकार पक्षाच्या वतीनं एकूण 25 साक्षीदार तपासलेले आहेत. 25 साक्षीदारांमध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे सीसीटीव्ही फुटेजचे तपासणीचे विटनेस. त्यामध्ये एका सीसीटीव्ही फुटेजला 4 विटनेस होते. म्हणजे जो टेक्निशियन आहे तो पंचनामा केलेला होता, ते पंच ज्याने ते प्रत्यक्ष पाहिलं तो आणि तपासी निर्णय चांगला लागला वाईट लागला हे मला माहित नाही. पण मला एक गोष्ट माहिती आहे की समाजामध्ये विनाविलंब तक्रार दाखल होणं